हॅलो एव्हरीवन, सोनाली क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता आपण स्लीव्स बनवणार आहे। तर स्लीवची आपली लेंथ किती आहे? तर लेंथ आहे आपली 6.5। ठीक आहे, 6.5 आपली मेन लेंथ आहे। 6.5 आपण इथे घेतली। त्यानंतरला काय करायचं, 1 इंचवरती आपल्याला एक एक्स्ट्रा घ्यायचा आहे। ठीक आहे, 1 इंच एक्स्ट्रा झाला, मग सेम इथेही तेच करायचं। 6.5 आपल्याला इथे घ्यायचं, 7.5 इथे होतं, 1 इंच एक्स्ट्रा। ठीक आहे, आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊया अशी। ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, स्लीवचा जो स्लीव्ज आपल्याला काय कशी करायची, घडी कशी करायची स्लीवची, तर करण्यासाठी काय करायचं, आपला जो चेस्ट राऊंड आहे 36 आहे या ब्लाऊजचा चेस्ट राऊंड, तर त्याचं काय करायचं आपल्याला चौथा भाग काढायचा। चौथा भाग म्हणजे किती येतो, 9 येतो। आणि त्यामध्ये काय करायचं 0.5 मायनस करायचा, म्हणजे किती येतो, 8.5 येतो। मग आपण इथे काय करणार आहे, 8.5 घेणार आहेत। सेम इकडे पण काय करणार आहेत, 8.5 घेणार आहेत। एक बॉक्स तयार करून घेऊया। ठीक आहे, हा बॉक्स झाल्यानंतर आपल्याला इथून 3 इंचावरती अशी एक मार्क करायचा आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 1 इंचावरती मार्क करायचं आहे या साईडला। हे मार्क झाल्यानंतर काय करायचं आहे, ही जर आपण 3 इंचावरती मार्क केलं होतं, तिथून ते आपल्याला असे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने। आता आपल्याला काय करायचं, या साईडनी आपल्याला किती 1.5 इंच आपण मार्जिनसाठी एक्स्ट्रा ठेवणार आहे। ठीक आहे, तर 1.5 इंच आपण इथे घेतोय, हा 1.5 इंच आपण इथं घेतोय। ठीक आहे, आता याचं काय करायचं, ही लाईन जी ड्रॉ केली आपण, त्याचा काय करायचा, मिड पॉईंट काढायचा आहे। याचा मिड पॉईंट किती येईल, इथे 9 आलेला आहे, म्हणजे याचा मिड पॉईंट किती येणार, तर 4.5 वर येईल। तर आपल्याला इथे 4.5 वरती असं मिड पॉईंट मिळेल। तर आपल्याला काय करायचं, आता इकडून पाऊण इंच आणि इकडून पाऊण इंच, म्हणजे 0.25 इकडून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी। आता आपल्याला काय करायचं, शेप द्यायचा आहे। शेप कसा द्यायचा, तर शेप देण्यासाठी या प्रकारे शेप द्यायचा। ठीक आहे, या प्रकारे शेप देऊन घ्यायचा आपला। हा झालेला आहे बॅकचा, आणि हा आता येईल तो आहे हा झालेला आहे फ्रंटचा। ठीक आहे, तुम्ही शेप बघू शकता, या प्रकारे आपण शेप दिलेला आहे, आणि या प्रकारे हा। ठीक, तर आपल्याला काय करायचं, आता हे कटिंग करून घ्यायचे आहे। आता आपल्याला काय करायचं, स्लीव्ज राऊंड घ्यायचा। स्लीव्ज राऊंड आपला 6 आहे, आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। ठीक आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने आपल्याला असे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची या दोन्ही प्रकारे। ठीक आहे, या प्रकारे आपली स्लीव्ज झालेली आहे। आता आपण कट करून घेऊया। कट करताना काय करायचं आहे आपल्याला, आधी आपल्याला बॅकची कट करून घ्यायची आणि त्यानंतरला फ्रंट। ठीक आहे, ही झालेली आहे आपली, मी एक मिनिट दाखवते तुम्हाला। आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंटची कट करून घ्यायची स्लीव्स। या प्रकारे आपली स्लीव्स झालेली आहे रेडी, तुम्ही बघू शकाल। या प्रकारे हा शेप आलेला आहे। ठीक आहे, हा एक्स्ट्रा झालेला आपण कट करून घेऊया। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की